नमस्कार, न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जेई ॲडव्हान्सचा निकाल लागलेला आहे आणि संपूर्ण भारताचं लक्ष असतं ते लातूर पॅटर्नमध्ये। महापूर येथील रेणुकादेवी उच्च माध्यमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेचा विद्यार्थी चिरंजीव पृथ्वीराज शशिकरण भिकाणे याने देशामध्ये 66वा क्रमांक मिळवून संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं आहे। माझ्यासोबत अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत। भिकाणे काका जे आजोबा आहेत पृथ्वीराजचे ते उपस्थित आहेत। आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार सर उपस्थित आहेत, ज्यांनी आत्ताच त्याचा सत्कार केलेला आहे। प्राचार्य निलेश राजमाने सर, संस्थाचालक आश्रमशाळा संघटनेचे राज्याचे ते सरचिटणीस आहेत, त्यांनी कालही आणि आजही दोन्ही वेळेस त्यांनी सत्कार केलेला आहे। चिरंजीव पृथ्वीराज स्वतः आहे, त्याच्या आई आणि शिक्षिका प्राध्यापिका प्रणिता भिकाणे मॅडम उपस्थित आहेत, त्याच्या आजी आणि डॉक्टर शशिकरण भिकाणे जे आमचे स्नेही मित्र आहेत आणि चिरंजीव पृथ्वीराजचे बाबा आहेत। पृथ्वीराजकडे आपण जाऊया। पृथ्वीराज, तुमचं अभिनंदन। आश्रमशाळेसारखा म्हणजे शिकणारा विद्यार्थी देशात 66वा क्रमांक मिळवू शकतो, ही खूप मोठा अचिव्हमेंट आहे लातूरसाठी, रेणुकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळेसाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी। काय सांगाल, काय वाटतं, काय प्रतिक्रिया आपली? नमस्कार, मी पृथ्वीराज शशिकरण भिकाणे। माझे यशाचे श्रेय मी माझ्या आईवडिलांना आणि माझी शाळेतले शिक्षक रेणुकादेवी आश्रमशाळा महापूर इथले सर्व शिक्षकांना देतो। माझे फाउंडेशनचे टीचर देवेंद्र पाल सर यांनी बी मला खूप गाईड केलं आणि यांच्या डायरेक्शननुसार मी चाललो, म्हणून माझे हे यश मला मिळालेले आहेत। काय वेगळेपण होतं पृथ्वीराज? अभ्यासाचं काय वेगळेपण होतं? किती तास तो अभ्यास करायचास? आणि काय सांगशील जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्स देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुझा कानमंत्र काय असणार आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट जे मला वाटतं ते आहेत किती तास अभ्यास केला तू? तू किती तास अभ्यास केला हे सांग बाळा। सर्वात महत्त्वाची गोष्ट जे मला वाटते ते आहे सेल्फ स्टडी आणि स्वतःचे डेडिकेशन आणि डिसिप्लिन जे आपल्याला मेंटेन करावे लागते। आपण तास किती अंदाजित सांग ना, किती तास अभ्यास केलास आणि वेगळे पण अभ्यासाचं काय होतं? तयारी कशी करावी असं तुला वाटतं? सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ते असते आपले स्वतःचे सेल्फ स्टडी आणि आपले जे डेडिकेशन आहेत, आपले एमच्या जे दृष्टिकोनात ते केलं पाहिजे। अगदी बरोबर आहे। प्राचार्य निलेश राजमाने सर, काय सांगाल? तुम्ही आत्ताच सत्कार केलेला आहे चिरंजीव पृथ्वीराज यांचा, आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना हे यश मिळवलेलं आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? प्रथम खरं तर पृथ्वीराजच्या या घवघवीत यशाबद्दल मी त्याचं खूप मनपूर्वक अभिनंदन करतो। आमच्या महाराष्ट्र आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आमचं सर्व लातूरमधलं जे मित्रपरिवार आहे ते तुकाराम पाटील मित्रमंडळ असेल, आमचे आदर्श मैत्री फाउंडेशनचं सर्व टीम असेल, दिशा प्रतिष्ठान असेल, या सर्वांच्या वतीनं मी सर्वप्रथम पृथ्वीराजचे अभिनंदन करतो। खरं तर आमच्या आश्रमशाळेच्या करिअरमधला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि यशाचा टप्पा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर राजश्री शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे की शिक्षणाची ज्ञानगंगा ही पाल वस्तीपर्यंत जाईपर्यंत शिक्षण हे थांबलं गेलं नाही पाहिजे आणि त्याच माध्यमातून आश्रमशाळेमध्ये ज्या वाडी वस्त्या तंड्यावरचे विद्यार्थी वर्षानुवर्ष शिक्षण घेत आहेत, आता त्याच विद्यार्थ्यामधून पृथ्वीराजसारखे विद्यार्थी हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या IIT सारख्या ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे। देशामध्ये 66वा नंबर ही खरं तर आमच्या आश्रमशाळा परिवारासाठी ही गौरवाची बाब आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बरोबर आहे, गौरवाची बाब आहे आपल्यासाठी। एक पालक म्हणून आणि शिक्षिका म्हणून प्रणिता मॅडम, काय सांगाल, काय वाटतं या यशाबद्दल पृथ्वीराजच्या तुम्हाला? नमस्ते सर। तसं तर पृथ्वीराजचं हे जे काही सर्व यश आहे याचं सगळं श्रेय त्याला स्वतःलाच जातं आणि दुसरं त्याचं श्रेय आहे शिक्षकांचं त्याच्या मागच्या। तर एखादा दिशादर्शक आयुष्य बदलून टाकणारा जो शिक्षक असतो त्याच्या रूपामध्ये देवेंद्र पाल सर पृथ्वीराजला भेटले आणि याचा त्या सरांच्या मार्गदर्शनाचा पुरेपूर उपयोग करणारा विद्यार्थी सरांना भेटला आणि दोघांच्या एकत्रित कम्युनिकेशनमधून पृथ्वीराजने हे यश मिळवलेलं आहे। अगदी बरोबर आहे सर। आत्ताच आपण सत्कार केलेला आहे। आदर्श मैत्री फाउंडेशन हे नेहमीच अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहतं, गोरगरिबांच्या कल्याणासाठी उभं राहतं। आपण आता सत्कार केलेला आहे। चिरंजीव पृथ्वीराजचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी काय करावं असं आपल्याला वाटतं, काय सांगाल? नमस्कार,
सर्वप्रथम पृथ्वीराजच्या यशाबद्दल त्याचं आणि सर्व भिकाणी कुटुंबियाचं आमच्या आदर्श मैत्री परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मनस्वी अभिनंदन. खरोखरच आमच्या मित्रपरिवारामध्ये आज एक म्हणजे खूप आनंदाचा खूप मोठा क्षण आहे की पृथ्वीराजच्या रूपाने अगदी देशात 66वा रँक त्यांनी मिळवलेला आहे आणि ही खूप मोठी कामगिरी आहे. तर त्याचा सर्व आम्हाला मित्रपरिवाराला अभिमान आहे आणि याच्या पावलावर पाऊल ठेवून आमच्या परिवारातील पुढची पिढी तसंच या लातूर शहरातील पुढच्या पिढीने त्याचं अनुकरण करावं, त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि या पद्धतीनं भविष्यातही यश संपादन करावं या शुभेच्छा मी या निमित्तानं देतो आणि पृथ्वीराजला परत एकदा सर्वांच्या आमच्या आदर्श मैत्री परिवाराच्या शुभेच्छा देतो. अगदी बरोबर आहे सर. मला असं वाटतं की पृथ्वीराजनं हे जे मिळवलेलं यश आहे तर हे यश म्हणजे भविष्यामध्ये लातूर पॅटर्नमध्ये हजारो लाखो जे विद्यार्थी आहेत जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्स देणारे त्यांच्यासाठी हा पृथ्वीराज भविष्यामध्ये रोल मॉडेल ठरावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.